रिसेंट न्यूज आहे ज्याच्यामध्ये USA ने काय केलेलं आहे तर स्टीलवरती इम्पोर्ट टेरिफ लावलेला आहे 25%, म्हणजे वाढवलेला आहे. आता याच्यामुळे काय होणार की समजा भारत असेल किंवा इतर देशांमधून जर स्टीलचा एक्सपोर्ट होत असेल तर त्या देशांना फटका बसणार आहे. म्हणजे ठीक आहे ना. आता एक वेळ अशी होती, लक्षात घ्या, की पूर्ण जग जे होतं ते ग्लोबलायझेशनकडे किंवा जागतिकीकरणाकडे वळत होतं. मात्र आज अशी कंडिशन आलेली आहे की ज्या देशांनीच जागतिकीकरणाची सुरुवात केली तेच देश आज माघार घेत आहेत, याच्यातून वळत आहेत. त्याला आपण डिग्लोबलायझेशन असं म्हणतो. तर हे का होत आहे म्हणजे मुळात आता हे होण्यामागची बरेचसे कारणं आहेत. जर समजा बाहेरच्या देशातून तर तुमच्या देशामध्ये कमी किमतीमध्ये, चीप किमतीमध्ये वस्तू अवेलेबल झाल्या तर तुमचं जे डोमेस्टिक मार्केट आहे ते धोक्यात येऊ शकतं. म्हणजे तुमच्या डोमेस्टिक मार्केटमधल्या वस्तू कशा विकल्या जातील, बरोबर ना, जर बाहेरच्या वस्तू तुम्हाला चीप किंवा कमी किमतीमध्ये मिळत असतील. ठीक आहे. यासारखी अजून लक्षात घ्या बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे आज पूर्ण जग आहे, जगभरामधले काही देश आहेत ते लक्षात घ्या, प्रोटेक्शनिझम आपण ज्याला म्हणतो किंवा संरक्षणवाद याच्याकडे वळत आहेत. याचे अजून बरेचसे आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात. हे जे डिग्लोबलायझेशन आहे किंवा प्रोटेक्शनिझम आहे याचे. भारताच्या बाबतीत विचार करायला गेलं तर लक्षात घ्या भारतावरती सुद्धा एक क्रिटिसिझम होत होतं की आपण आत्मनिर्भर भारत सुरू केलं. आत्मनिर्भर भारतचं सुद्धा गोल काय आहे लक्षात घ्या, सेल्फ रिलायंट होणं, सेल्फ डिपेंडन्सी वाढवणं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेरच्या देशांसोबत इंटरॅक्शन करणारच नाही. ऑब्व्हियसली इंटरॅक्शन करणार, ठेवणार, मात्र अशा पद्धतीने आपण इतर देशांवरती डिपेंडंट नाही होणार की उद्या उठून समजा भारत पाकिस्तान युद्ध झालं किंवा आज आपल्याला पाहायला मिळतंय की रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. तर याच्यामुळे काय होतं की डिपेंडन्सी असल्यामुळे काय होतं लक्षात घ्या की तुम्हाला उद्या उठून तुम्ही इंडिपेंडंट डिसिजन घेऊ शकत नाही. तुमच्या बाबतीत, तुमच्या देशाच्या बाबतीत, तुमच्या गरजांना कन्सिडर करता इंडिपेंडंट डिसिजन घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर लक्षात घ्या याच्यासोबत काय आहे की भारताने जे काही आत्मनिर्भर भारत जे स्कीम सुरू केलेले आहे किंवा जे गोल आहे, अजेंडा आहे, याच्यावरती सुद्धा क्रिटिक्स केलं जातं आणि हा पण एक डिग्लोबलायझेशनचा पार्ट असल्याचं असं म्हटलं जातं. त्याचसोबत लक्षात घ्या G20 मधल्या ज्या कंट्रीज आहेत ते सुद्धा हळूहळू टेरिफ वाढवत आहेत. जे इम्पोर्ट टेरिफ आहे तो वाढवत आहेत आणि ओव्हरऑल आपल्याला आज अशी कंडिशन पाहायला मिळेल एका पॉईंटनंतर की जो इंटरनॅशनल ट्रेड आहे तो श्रिंक होईल. म्हणजे ठीक आहे ना. तर आपल्याला हळूहळू वेळेनुसार कळेल की कशा पद्धतीने हे जागतिकीकरणाची कॉन्सेप्ट होती ती ग्लोबलायझेशन हे डिग्लोबलायझेशनकडे वळत आहे. त्याला आपण संरक्षणवाद असं म्हणतो.